इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर चालू केला होता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन या टॉपिकचाच आपण पहिला टॉपिक घेतला होता, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. इट मीन्स PMF, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. प्रोबॅबिलिटी मास फंक्शनचे आपण दोन कंडिशन घेतल्या होत्या. पहिली कंडिशन होती का जी आपली P ऑफ X ची व्हॅल्यू असते ते निगेटिव्ह नाही पाहिजे, आणि सेकंड कंडिशन होती आपली समेशन ऑफ P ऑफ X इक्वल टू 1. या दोन कंडिशनवर आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम घेतले. आज आपल्याला PMF ची जे सेकंड कंडिशन आहे तेच यूज करून अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आय रिपीट वन्स अगेन, PMF ची सेकंड कंडिशन यूज करून अननोन व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. राइट डाउन प्रॉब्लेम. A random variable x has the following probability distribution. टेबल ड्रॉ करा. 1 2 3 4 5 6 आणि लास्ट मध्ये 7. हा गिवन आहे आपल्याला x 0 1 2 3 4 5 6 ऍट द लास्ट 7. आणि P ऑफ X ची जी व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला ती गिवन आहे 0k 2k 2k 3k 0k twice k thrice k k square 2k square k square twice k square. ओके. आणि नंबर 7 आहे आपल्याला 7k square plus k. 7k square plus k ह्या गिवन आहे आपल्याला P ऑफ X च्या व्हॅल्यू. आणि फाइंड म्हटलं आहे आपल्याला आधी नंबर 1 किंवा फाइंड नंबर 1 k, नंबर 2 x P ऑफ X लेस देन 3, नंबर 3 P of X less than equal to 4, and number 4 P of X किती आहे P of X? P of X greater than 4. या चार व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. पहिली व्हॅल्यू दिली आहे आपल्याला k, दुसरी व्हॅल्यू आहे P ऑफ X लेस दॅन 3, तिसरी व्हॅल्यू आहे P ऑफ X लेस दॅन इक्वल टू 4. लेस दॅन आणि लेस दॅन इक्वल टू मध्ये फरक आहे. हा प्रॉब्लेम घेताना मी समजावून सांगतोच. अँड नंबर 4 आहे P ऑफ X ग्रेटर दॅन 4. सो राइट डाउन दिस फास्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फर्स्ट वन कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके. तर k ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला P ऑफ X यामध्ये प्रत्येक टर्म मध्ये k आहे. सोल्युशन लक्ष द्या. सोल्युशन बाय युजिंग PMF. काय असतो फॉर्म्युला? समेशन ऑफ P ऑफ X इक्वल टू 1 असतो आपला. मागच्याच लेक्चर मध्ये घेतला आपण. बाय युजिंग PMF समेशन ऑफ P ऑफ X इक्वल टू 1. मग समेशन ऑफ P ऑफ X म्हणजे या सगळ्या टर्मची ऍडिशन होणार. करा 0 प्लस k प्लस टॉइस k प्लस टॉइस k plus thrice k plus k square
प्लस टॉइस के स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर प्लस k इक्वल टू 1. समेशन ऑफ पी ऑफ एक्स ची पूर्ण आपण समेशन ऑफ पी ऑफ एक्स म्हणजे पी ऑफ एक्स ची ऍडिशन इक्वल टू 1 ॲज इट इज. नाउ k प्लस टॉइस के थ्राइस के प्लस टॉइस के 5k प्लस 3k 7k बराबर 7k प्लस k 8k k स्क्वेअर प्लस टॉइस के स्क्वेअर 4k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर 11k स्क्वेअर. सो प्लस 11k स्क्वेअर इक्वल टू 1. ओके. आफ्टर दॅट वन्स अगेन एकदा आपण व्हॅल्यू करेक्ट लिहिली आहे ना, मला चेक करू द्या प्रॉब्लेम मध्ये. 0k टॉइस के थ्राइस के स्क्वेअर प्लस टॉइस के स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर प्लस k. ओके बराबर आहे. मग मिस्टेक कुठेतरी झाली आपली, सिंपल सी मिस्टेक झाली असणार. 3 6 7 8 9 सॉरी बराबर आहे. मिस्टेक कुठेतरी लक्ष द्या. टॉइस के प्लस के थ्राइस के प्लस टॉइस के 5k प्लस थ्राइस के 8k प्लस के 9k म्हणजे ऍडिशन किती येते 9k. त्यानंतर के स्क्वेअर प्लस टॉइस के स्क्वेअर थ्राइस के स्क्वेअर के स्क्वेअर टॉइस के स्क्वेअर 7k स्क्वेअर 7 आणि 2 9 9 आणि 1 10 म्हणजे हा येणार 10k स्क्वेअर इक्वल टू 1 बराबर. आता याला मी रिअरेंज करतो. आधी लिहितो 10k स्क्वेअर प्लस 9k इक्वल टू 1. इकडे येऊन -1 होणार तर इक्वल टू 0 येणार. आता पार्शियल फ्रॅक्शन याचे फॅक्टर पाडू आपण. 10 इंटू -1 -10 10 इंटू -1 -10 अशा दोन व्हॅल्यू ज्यांचा मल्टिप्लाय -10 येणार, सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन +9 येणार. सो 10 इंटू -1 10 इंटू -1 -10 and 10 minus 1 9. Okay, so first one 10k square plus 10k minus 1k minus 1 equal to 0. Okay, write down this fast. आन्सर काय आलं 10k square plus 10k minus 1k minus 1 equal to 0. फॅक्टर पाडले आपण. आफ्टर दॅट आता कॉमन बघा कोणत्या व्हॅल्यू निघतात. तर पहिली कॉमन व्हॅल्यू कोणती आहे आपली, इथून या दोन आणि या दोन मधून व्हॅल्यू कॉमन काढायची आहे. 10 आणि k म्हणजे 10k कॉमन निघते. 10k जर कॉमन निघाला तर इथे राहिला फक्त k, कारण k स्क्वेअर होता. साइन प्लस इथून तर 10k सुद्धा गेला म्हणजे फक्त 1 राहिला. फिनिश. त्यानंतर -1k -1 फक्त -1 कॉमन निघते. -1 जर कॉमन निघाला, इथून जर -1 गेला तर काय राहिला फक्त k. मायनस साइन काय होणार प्लस, आणि इथून जर -1 गेला तरी मग तिथं फक्त 1च राहिला इक्वल टू 0. इथून 10k कॉमन काढला तर k राहिला, इथून 10k गेला तर फक्त 1 राहिला. हे फॅक्टर पाडणं तुम्ही 10th मध्ये पण शिकले आहात. k प्लस 1 जो कॉमन फॅक्टर आहे तो 1 आणि 1 होणार 10+1 इक्वल टू 0 बराबर. आता एक आहे k प्लस 1, एक आहे 10k मायनस 1. सो k प्लस 1 इक्वल टू 0 और 10k मायनस 1 इक्वल टू 0. इथे येणार k इक्वल टू -1, k इक्वल टू -1 तिकडे जाऊन प्लस 10 इकडे जाऊन डिवाइड. k ची व्हॅल्यू किती आली 1/10 बराबर. बट k इज नॉट निगेटिव्ह. k आपल्याला निगेटिव्ह नाही पाहिजे. देअरफॉर
k इक्वल टू 1/10. ही झाली आपली k ची व्हॅल्यू 1/10. राईट डाऊन फास्ट. मित्रांनो, आपल्याला फर्स्ट k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. आपली k ची व्हॅल्यू किती आली? 1/10. सेकंड काय प्रॉब्लेम होता आपलं? p ऑफ x लेस दॅन 3. p ऑफ x लेस दॅन 3 म्हणजे ज्या x च्या व्हॅल्यू राहणार ह्या तुम्हाला 3 पेक्षा कमी वाल्या घ्यायच्या आहे. x च्या व्हॅल्यू 3 पेक्षा कमी. जर हेच जर इथं x लेस दॅन इक्वल टू असलं असतं तर 3 पेक्षा कमी बट त्यामध्ये 3 पण येणार. दोघांमधला थोडा फरक समजून घ्या. फक्त जर लेस दॅन म्हटलं तर 3 पेक्षा कमी, बट लेस दॅन इक्वल टू जर म्हटलं 3 पेक्षा कमी बट त्यामध्ये 3 पण येणार. फरक समजत आहे? आता आपल्याला म्हटलं p ऑफ x लेस दॅन 3. सोल्युशन p ऑफ x लेस दॅन 3 इक्वल टू 3 पेक्षा कमी कोणती कोणती? p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2. p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 लेस दॅन इक्वल टू असलं असतं तर p ऑफ 3 पण आलं असतं. मग p ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे? 0. p ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे? k. p ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे? ट्वाइस k. समजत आहे? लेस दॅन 3 म्हटलं होतं ना, तर 0 1 2 आणि या तिघांच्या व्हॅल्यू पुट केल्या. k प्लस 2k 3k. 3 ॲज इट इज. k ची व्हॅल्यू किती होती? 1/10. केली पुट ऑफ 1/10. सो युअर फायनल आन्सर 3/10. p ऑफ x लेस दॅन 3 आणि याला केला मी ब्रॅकेट. आन्सर किती आला आपलं? 3/10. राईट डाऊन फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपला थर्ड नंबरचा प्रॉब्लेम काय होता? p ऑफ x लेस दॅन इक्वल टू 4. p ऑफ x लेस दॅन इक्वल टू 4 म्हणजे 4 पेक्षा कमी बट त्यामध्ये 4 पण येणार. म्हणजे p ऑफ 0, p ऑफ 1, p ऑफ 2, p ऑफ 3 प्लस p ऑफ 4 लेस दॅन इक्वल टू म्हटलं का जी टर्म दिली आहे ती टर्म पर्यंत. ग्रेटर दॅन म्हटलं असतं तर त्या टर्म पासूनच सुरुवात केली असती. p ऑफ 0 0 प्लस k प्लस ट्वाइस k प्लस ट्वाइस k. p ऑफ 1 k, p ऑफ 2 ट्वाइस k, p ऑफ 3 ट्वाइस k and p ऑफ 4 थ्राइस k. एडिशन करा. 2k प्लस 2k 4k, 4k प्लस 1 5k, 5k प्लस 3k 8k. सो 8k ची व्हॅल्यू 1/10. सो युअर फायनल आन्सर 8/10. हे कोणाचा आन्सर झालं? p ऑफ x लेस दॅन इक्वल टू 4. राईट डाऊन फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपलं p ऑफ x ग्रेटर दॅन 4. लक्ष द्या. p ऑफ x ग्रेटर दॅन 4. आता ग्रेटर दॅन 4 म्हटलं, ग्रेटर दॅन इक्वल टू नाही म्हटलं. जर ग्रेटर दॅन इक्वल टू हा जर शब्द आला असता तर 4 पासून सुरुवात केली असती. बट p ऑफ x ग्रेटर दॅन 4 म्हटलं आहे म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 4 पेक्षा मोठ्याच व्हॅल्यू पाहिजे. काय येणार मग? p ऑफ x ग्रेटर दॅन 4. सो p ऑफ 5, p ऑफ 6, p ऑफ 7 तीनच व्हॅल्यू. आणि जर इथं ग्रेटर दॅन इक्वल टू असलं असतं तर p ऑफ 4 पण आला असता. समजत आहे? केव्हा घ्यायचा केव्हा नाही घ्यायचा? p ऑफ 4 केव्हा घेतला असता? जर इथं ग्रेटर दॅन इक्वल टू आलं असतं तर. ओके, व्हॅल्यू पुट करू. p ऑफ 5 किती आहे? k स्क्वेअर प्लस ट्वाइस k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर प्लस k. k स्क्वेअर प्लस ट्वाइस k स्क्वेअर प्लस 7k स्क्वेअर 10k स्क्वेअर प्लस k.
Okay, now put the values. 10, 1/10 चा स्क्वेअर प्लस 1/10. Okay, 10 as it is. 1/10 चा स्क्वेअर 1/100 प्लस 1/10. याचा स्क्वेअर करायला लागेल ना. 1 चा स्क्वेअर 1, 10 चा स्क्वेअर 100. 10 1 जा 10, 10 10 जा 100. इथे 10 चा भाग जाणार. 10 1 जा 10, 10 10 चा 100. म्हणजे किती येणार? 1/10 प्लस 1/10. बराबर. 10 चा भाग दिला नाही का. मग बेस काय आहे? सेम. 10 10 बेस सेम आहे. सो 1 प्लस 1 2. सो 2/10. आणि 2/10 म्हणजेच मी काय लिहू शकतो? 1/5. ओके, दिस इज युअर फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपलं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन वरचे प्रॉब्लेम. त्यानंतर आता आपल्याला काही थेरॉटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सांगतोच मी तुम्हाला. लिहा. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. फाइंड द probability distribution. Find the probability distribution of number of head in tosses of 2 coins. Number of head in tosses of 2 coin. मला फाइंड आउट काय करायचं आहे? नंबर ऑफ हेड कशामध्ये? इन टॉसेस ऑफ 2 कॉइन्स मध्ये. ओके, नाउ सी हिअर केअरफुली. सोल्युशन. लेट x denote the number of head एक्स डिनोट काय दिलं मी? नंबर ऑफ हेड. आता किती कॉइन टॉस केले आपण? 2 कॉइन. तर नंबर 2 झाला. नंबर पहिले लक्षात ठेवायचा. किती कॉइन टॉस केले? 2 कॉइन. एक्स डिनोट केलं नंबर ऑफ हेड, कारण मला नंबर ऑफ हेड फाइंड आउट करायचा होता. देअरफॉर आता ड्रॉ करू पहिले सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस यस इक्वल टू सॅम्पल स्पेस. 2 कॉइन टॉस केले. आधी 2 पण हेड येऊ शकतात. 2 कॉइन टॉस केले ना, एकीकडे 2 कॉइन टॉस केले. 2 पण हेड आले. मग एक हेड आला, एक टेल आला. मग पहिला टेल आला, दुसरा हेड आला, आणि मग दोन्ही पण टेल आले. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच ऑप्शन येऊ शकत नाही. एक कॉइन टॉस केला, इकडे पण एक कॉइन टॉस केला. दोन्ही कॉइन हेड आले. पहिला कॉइन हेड आला, दुसरा कॉइन टेल आला. पहिला कॉइन टेल आला, दुसरा कॉइन हेड आला. त्यानंतर दोन्हीही कॉइन टेल आले. या व्यतिरिक्त काहीच होऊ शकत नाही. देअरफॉर नंबर ऑफ यस किती आला? 1 2 3 4. ओके, सॅम्पल स्पेस पण काढायचा आणि नंबर ऑफ यस पण काढायचा. त्यानंतर नाव डायरेक्ट टेबल बनवायचा. एक्स म्हणजे काय म्हटलंय मी? डिनोट द नंबर ऑफ हेड. कॉइन कितीदा टॉस केले आपण? 2दा टॉस केले कॉइन. तर 0 1 and 2. कारण नंबर किती होता? 2 होता. कॉइन कितीदा टॉस केला होता? 2दा. 0 1 2. फाइंड कोणासाठी करायचं आहे? फक्त हेड साठी. एक्स काय डिनोट करते? नंबर ऑफ हेड. मग एक्स जर विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ हेड डिनोट करते, तर याचीच प्रोबॅबिलिटी काढायची आहे. म्हणजेच पी ऑफ एक्स. सॅम्पल स्पेस काढायचा. सॅम्पल स्पेसचे नंबर मोजायचे आणि त्याला एन ऑफ एस काढायचा. त्यानंतर एक्स आणि पी ऑफ एक्स. प्रॉब्लेम फिनिश. एक्स चे नंबर कसे द्यायचे? किती कॉइन आहे? 2 कॉइन. तर 0 1 2.
आता पी ऑफ एक्स कसा काढू? एक्स काय डिनोट करते? हेड. तर 0 कितीदा आहे? हेड आहे, हेड आहे, हेड आहे. इथे हेड आहे का? नाही. म्हणजे हेड नाही, फक्त एकदा. किती पैकी? 4 पैकी, कारण टोटल 4 आहे. तो 1/4. एकचदा हेड कितीदा आहे? एकचदा हेड 1, 2. याच्यामध्ये पण एकच हेड आहे, यामध्ये पण एकच हेड आहे. सो 2/4. 2 हेड कितीदा आहे? एकचदा. इथे दोन्ही पण हेड आहे ना, बट एकचदा. सो 1/4. ओके, राईट डाउन दिस.